गिफ्ट हॅम्पर स्वीकारताना चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटर पाठवायचे मानकुली टीमचा संगनायक मधुकर चौधरी दादा. वेलकम हेमंत दादा, स्वागत आहे आपलं. या आपण आपलं स्थान ग्रहण करा. आणि हे खूप चांगले व्यक्तिमत्व आणि एक टेनिस क्रिकेट कित्येक वर्षापासून फुल एन्जॉय करताना आपण लगेच स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. एक लेजंड क्रिकेटर म्हणजे ज्याची ओळख आहे असे हेमंत पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सागर ठाकरे यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते आपण हेमंत पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करायचे आहे. पाच षटकाचा सामना आहे. तर पाहतोय आपण सलामी जोडी खेळपट्टीकडे येताना आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. करूया आपण परिवर्तन, ऐकूया हर्ष पाटील यांचा मधुर आवाज. हॅलो, चला जाऊया पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एक मोठी लढत, एका बाजूने कारिवली, दुसऱ्या बाजूने मानकोली. दोन दिग्गज संघ एकामेकाच्या विरोधामध्ये. एका बाजूने पप्प्या कारिक, दुसऱ्या बाजूने दीपेश माली, एका बाजूने प्रतीक नाईक, दुसऱ्या बाजूने यशपाल माली. वाडा मॅच जबरदस्त सामना इकडे पाहायला मिळेल. सर दोन्हीचे 12th मॅन मानकोली संघाचा 12वा खेळाडू आपण यायचे लगेचच. मानकोली संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन या ठिकाणी उपस्थित नाहीये. कर्णधार आपण 12वा खेळाडू पाठवायचे. तर आपण एक मेगा सत्कार करणार आहोत. ज्यांचं नेहमी अष्टविनायक एक्सपोर्ट ठाकूरपाडा संघाला खंबीरपणे पाठीमागे उभे राहतात असे ठाकूरपाडा गावचे डॅशिंग नेतृत्व प्रथमेश ठाकरे साहेबांचा आपण इथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी सागर ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पिंटू शेट यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. खूप एक चांगलं व्यक्तिमत्व दादांचं. मायेची शाल रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिल्या जातो, प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जाते ते स्वीकारताना आणि अष्टविनायक चषक 2025 एक सुंदर मोमेंटो स्वीकारताना. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला जाऊया सामन्याकडे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक घेऊन गोलंदाज पंकज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने लॉयन ऑफ मानकोली दीपेश माळी आणि स्ट्रायकिंग एंडवर अनेक वर्षाचा अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी अर्थातच यशपाल माली. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीवर बॅटर्स. पंकज एक जबरदस्त गोलंदाज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वर्ण. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल अडवा पाटणं अक्रॉस द विकेट. चेंडूला खेळून काढले काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगल धावेच्या मदतीने स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील खाते उघड केलंय. फर्स्ट रन ऑन द बोर्ड. पहिली धाव धावफलकावर लागली जाते. विकेट हॅट्रिक जर आपण पूर्ण करतायत तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याचबरोबर षटकार हॅट्रिकला देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हरेशजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून फटका सुंदर आहे. वडा शॉट अगदी सुईमधून धागा व्हावा त्या पद्धतीनं गॅप मधनं चेंडूला काढलाय. प्रतीक नाईक चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू फरार. सीमारेषा पार. इकडनं लॉयननं फोरली दहाड. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4-4-4 धावा मिळतील 4. आला इकडे चौकार. आपण रेडी राहायचंय. यापुढे होणारा सामना एका बाजूने केवणी दुसऱ्या बाजूने रांजणोली. पहिली इनिंग संपल्यानंतर
नेक्स्ट बॉल अडबा पाटणं. वड शॉट, वड फंटास्टिक स्ट्रोक इकडनं मात्र कन्वर्ट केलाय दीपेश माली. घुटना टेक और तमाशा देख. 6 धावा षटकार. इकडनं मात्र बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आलाय. चुकीची दुरुस्ती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. दीपेश माली डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहण्याचं काम करतील. क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. दीपेश मालीच्या बॅट मधनं तिसरा मोठा स्ट्रोक हा आलाय. धमाका. 6 धावा षटकार. दीपेश मालीने पहिला तर षटकार ठोकला. इकडे दीपू माली खऱ्या अर्थाने याकरिता ओळखले जातात. पिंच हिटर आहेत. अटॅकिंग प्रोसेस मध्ये सातत्याने फटकेबाजी करत असतात आणि सलामीला आलेत. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. स्टेट बॅटनं लॉंग ऑन ला उडवलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दीपेश मालीचा दुसरा तडाखा. 6 धावा. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. चला मॅच बॉल आलाय अगोदरचा. चला नवीन चेंडू द्यायचे. आपण पाहताय दीपेश माली अक्षरशः रंगात आलाय. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मानकोलीचा ब्रँड दाखवत असताना दीपू मालीनं ताबडतोब फटकेबाजीला केली आहे सुरुवात. आक्रमक अंदाज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अडबा पाटणं. तिसरा षटकार. षटकारांची तिकडी पूर्ण केली आहे. हरेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून जे पारितोषिक लावलं होतं ते दीपेश मालीनं पटकावलंय. 500 रुपयाचं पारितोषिक दीपेश मालीच्या खात्यामध्ये. आतमध्ये 1 हँडेड एकट्यानं पहिल्या षटकाचा फेस करत असताना इकडनं मात्र 27 धावा जमवल्यात. 5 चेंडूंचा फेस त्याने केलाय. 27 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवलेत. दीपेश माली खऱ्या अर्थानं का ओळखला जातो, का मला लॉयरने नाव दिलंय, मानकोलीचा ब्रँड मी काय, ते दीपेश मालीने इकडे पुन्हा एकदा दर्शवलंय. ते दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना इकडनं मात्र मंत्रमुक्त करून काढणारी फटकेबाजी इकडनं करत असताना दीपेश माली दिसलेत. अक्षरशः मंत्रमुक्त करून सोडले प्रेक्षकांना दीपेश मालीनं. काय फलंदाजी होतीये. यशपाल माली दीपेश माली सलामीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये 2 बंधू आले आणि पंकजच्या विरोधामध्ये 27 धावा त्याने कुठून काढल्या. षटक क्रमांक 2 मोहिल आलेत. मोहित आपण पाहतायत मोहित घरत आलेत ऍक्च्युली. पहिलाच बॉल अडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलं. त्या ठिकाणी डायरेक्ट निशाणा साधू शकला नाहीये. एक धाव तिकडे पूर्ण होईल. पंचांचा इशारा आलाय लेग बाईटचा. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 28-28च्या घरामध्ये. या दरम्यानचा चेंडू दीपेश मालीने उडवलाय. चेंडू दूर 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 खूप दूर. 6 धावा. दीपेश मालीचा तडाखा.
अजून एक बिग हिट षटकार बॅक टू बॅकचा चौथा. मोहितच्या विरोधामध्ये देखील आता आक्रमण सुरू केलंय. दीपेश माली खऱ्या अर्थाने काउंटर अटॅक करिता ओळखले जातात. बॅक टू बॅकच्या 4 चेंडूंवर 4 षटकार त्यांच्या बॅटमधनं आलेत. रनअप मध्ये चुकली आहे, दडपण आहे, दबाव आहे. दबाव नक्कीच असणार. क्षेत्ररक्षण करणारा संघ आता अक्षरशः दबावामध्ये आलाय. दीपेश मालीला लवकरात लवकर बाद करावं लागेल अथवा खूप मोठी धावसंख्या उभी केली जाईल, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. काय फलंदाजी करतायत दीपेश माली. दीपू माली इज ऑन द फायर. मैदानाच्या आतमध्ये दीपेश माली नावाचं वादळ आलंय आणि अक्षरशः गोलंदाजाच्या विरोधामध्ये भन्नाट घातक फटकेबाजी सुरू आहे. कर्दनकाल ठरत असताना दिसलाय गोलंदाजांचा. हा चेंडू मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न. बोट थोडीशी फिरवली चेंडूवर. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा होता. दीपेश मालीला बीट करून गेलाय. पहिला डॉट चेंडू दीपेश माली इकडनं मात्र या सामन्यातील खेळत असताना दिसलेत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. मोहितकडे देखील क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची आणि ते दर्शवत असताना ते दिसलेत. षटकारानंतर आता मोहितने देखील कमबॅक केलंय. हा चेंडू मात्र फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली, तिकडे चेंडू स्लिप मध्ये जाईल. एक धाव प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 35. 35च्या घरामध्ये बिनबाद 35 अशी धावसंख्या आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मानकोली संघ. मोहित. हा चेंडू मात्र फटका सुंदर आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू चालला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. मोहित. या दरम्यान चेंडू गती थोडीशी कमी केली. त्याला मात्र लेट कट करत असताना फटका तर चांगला सजवला. गॅप मध्ये चालला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण केली जातीये. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक आता 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या षटकामध्ये मोहितनं चांगली गोलंदाजी केली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतायत 38 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये जिकडे 27 कुठल्या होत्या, त्यानंतर दुसरं षटक. एक षटकार जरूर आला मोहितच्या विरोधामध्ये, परंतु मोहितने त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याने ते दर्शवलं देखील. 38 धावा आपण पाहताय धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं संपलंय. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क वर्ण प्रतीक नाईक आलेत. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी इकडे केली त्याने. भिवंडी इमर्जिंग असोसिएशन मध्ये चांगला खेळ प्रतीक नाईकनं जरूर केलाय, परंतु आता ग्रामीण क्रिकेटकडे स्वतःच्या गावाकरिता स्वतःच्या गावाच्या सन्मानाकरिता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक नाईक. षटक क्रमांक 3. स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिलं तर यशपाल माली आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपेश माली. क्षेत्ररक्षण आता खुल्लं झालंय कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत. प्रतीक व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. फटका मिड विकेटला सजवलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. दीपेश मालीवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या जास्त नजरा असतील, कारण ज्या पद्धतीने दीपेश मालीने अजूनपर्यंत फटकेबाजी केली आहे त्याने जर आपण विचार केला तर वैयक्तिक फलंदाजी करत असताना 4 षटकार ठोकलेत आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. वैयक्तिक 35 वर फलंदाजी करतोय. अर्धशतक ठोकण्याची संधी दीपेशकडे देखील आहे.
प्रतीक. एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळेल, बेस्ट वर्सेस बेस्ट. या दरम्यान चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा आहे, अगदी परफेक्ट लेंथवर होता. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात आहे, धावफलक जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडला तरी प्रगती पथावर आहे. प्रतीक नाईक, चांगली गोलंदाजी प्रतीक नाईक करतायत सध्याच्या घडला तरी. या दरम्यान चेंडू मात्र प्रचंड वेग, बेल्स खाली पडली आणि फलंदाज चाललाय डगआउटच्या श्रेयाला. हादरा क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसलाय. यशपाल माली बॅक टू द डगआउट. मोठा हादरा मैदानाच्या आतमध्ये तंबूच्या श्रेयाला. पहिल्या विकेटचं पतन. शॉर्ट पॅकेट ऑन डायनामॅन लिटिल लिटर. सौरभ माली. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याकरिता ओळखला जातो. शॉर्ट पॅकेट ऑन डायनामाइट. सौरभ माली स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाजी मार्क पूर्ण गोलंदाज प्रतीक नाईक. व्हेरी फास्ट बॉल. अडवा बॅटने वाडा शॉट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिकडे टिपली झेल आणि संपलाय. पहिल्याच बॉलवर बॅटर सौरभचा खेळ. बॅक टू द डगआउट. मोठा आदरा मैदानावर बसलाय. सौरभला तंबूच्या श्रेयाला जावं लागेल. उपस्थित झाले. चले आपण यायचंय त्याचबरोबर आपण पाहत आहेत श्री अष्टविनायक 40+ यांच्यामध्ये पुढचा सामना होईल. नवीन फलंदाज तकदीर माली. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या संघातले ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आता सध्याच्या घडल्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रतीक नाईकनं काय कमालीचं कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये. जिकडे 2 षटकांमध्ये 38 धावा होत्या त्यानंतर या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना दिसलेत मैदानाच्या आतमध्ये प्रतीक नाईक. हॅट्रिक चेंडू होता उडवला. हॅट्रिकची संधी. तिकडे झेल पकडलीये. बॅक टू बॅकचा तिसरा आदरा प्रतीक नाईकने केलीये. विकेट हॅट्रिक पूर्ण. आपण पाहतायत या ठिकाणी जे बक्षीस लागलं होतं हरेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून ते इकडे पटकावलंय. प्रतीक नाईकनं दीपेश मालीने ते पारितोषिक पटकावलं. ते पारितोषिक आता मात्र प्रतीक नाईकने देखील पटकावलंय. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त. येत असताना 5व्या क्रमांकावर आपण पाहतायत विकी आलेत. विकी पाटील आलेत. इकडनं मात्र प्रतीक नाईक कमालीची गोलंदाजी करताना दिसलेत. जे 2 षटक पहिले जर सोडले ना तर या षटकामध्ये प्रतीक नाईक कारिवली करिता खूप चांगली गोलंदाजी करताना दिसलेत. याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू बॅटने उडवण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये चाललाय. संधी नसणारे क्षेत्ररक्षकांकडे. एका टप्प्यानं चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. प्रतीकच्या विरोधामध्ये ठोकलेला हा दमदार दर्जेदार चौकार.
षटक क्रमांक 4 घेऊन आपण पाहतायत गोलंदाजी मार्क वर्ण महेश उर्फ भोला येत आहेत. अनेक वर्षांचा अनुभव, अनेक असे सामने आहेत जे महेश भोलानं कारिवलीला खूप वेळेला जिंकून दिलेत. नक्कीच आपण जर विचार केला तर एक सामना सुरू होता ॲक्च्युली लाखिवली येथे जर आपण पाहिला तर शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची गरज होती. कारिवली विरुद्ध खारबाव असा सामना सुरू होता. सूरज पाटील बाहुबली मैदानाच्या आतमध्ये होते आणि 4 धावांची गरज असताना बॅक टू बॅक चेंडू निर्धाव हाताळत असताना सामना त्या ठिकाणी मात्र महेश भोलाने जिंकून दिलं होतं कारिवलीला आणि त्या स्पर्धेमध्ये रनरअपचा किताब देखील पटकावलं होतं कारिवली संघानं. चला गेम फास्ट करायचे. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्ट्रायकिंग एंडवर जर पाहिलं तर दीपेश माली, त्यांच्या विरोधामध्ये महेश भोला. व्हेरी फर्स्ट बॉल षटक क्रमांक 4. दीपेश माली सध्याच्या घडला तरी अटॅकिंग फलंदाजी करताना दिसलेत. थोडेसे रनअप मध्ये फंबल होत आहेत, रनअप मध्ये थोडेसे चुकले जात आहेत. 10 बॉल आणि वैयक्तिक 36 धावांवर फटकेबाजी करताना दीपेश माली दिसलेत. काय फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान चेंडू बॅटची कडा, बिग विकेट तिकडे पकडलाय झेल आणि संपलाय. मोठा मासा गलाला अडकलाय. दीपू माली आता डगआउटच्या आश्रयाला, निराश आहेत स्वतःवर. प्रयत्न होईल का तर नाही. क्षेत्ररक्षण जबरदस्त होत असताना आपण पाहतायत विशाल डीप मध्ये जर आपण पाहिलं ना तर विशालने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय अजूनपर्यंत. चित्याच्या वेगाने चेंडूपर्यंत धावत येतात, त्यानंतर त्यांच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर दुसरी धाव घेण्याचं काही प्रश्नच उभं राहत नाही, कारण ज्या अंदाजानं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कारिवलीचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर कमालीचं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये त्याने केलंय. महेश, हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त चेंडू आहे. थोडासा लेग कटर पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा हलकासा चेंडू खाली बसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. तकदीर माडीकडे देखील क्षमता आहे. एक अटॅकिंग बॅटर आहेत, खऱ्या अर्थाने एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. विकी पाटील आहे ऍक्च्युली, तकदीर माली बाद झालेत. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे, चाललाय मिड ऑनच्या क्षेत्रामधनं लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत, तिकडे फक्त आणि फक्त सिंगल धाव येईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. महेश भोलाने या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्येला फुल स्टॉप लावण्याचा प्रयत्न केलाय. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर महेश भोलाच्या षटकातील चेंडू त्याने टाकले 4 आणि धावा त्याने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. प्रतीक नाईक नंतर आता महेश देखील चांगली गोलंदाजी करतायत. हा चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट तर वेगाने फिरली होती, परंतु चेंडू मिडल ऑन द बॅट टिकसा झाला नाही. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिकडे काय घडलंय पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. रॉंग एंडला थ्रो आलाय, रॉंग एंडला थ्रो आला आणि तिकडे 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेत दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मदतीने धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 48-48च्या घरामध्ये. 2 षटकांमध्ये जिकडे 38 होत्या, त्यानंतर जर आपण विचार केला तर इकडनं फक्त आणि फक्त 10 धावा आल्यात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. हा चेंडू चांगला आहे, चांगल्या लेंथवर आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 38, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये 10 धावा. पूर्णपणे सामन्याचं चित्रच पलटवून टाकलंय असं म्हणावं लागेल.
या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी प्रतीक नाईकनं केली आहे. चांगली गोलंदाजी जर आपण पाहिली ना तर इकडनं मात्र केली आहे महेश भोलानं. चौथं षटक संपलंय. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती दाबा 48. षटक क्रमांक 5 व शेवटचं षटक, हाणामारीचं अंतिम षटक, स्लॉग होचं षटक. प्रतीक नाईक येत आहेत वैयक्तिक दुसरं, संघातर्फे 5वं आणि अंतिम षटक घेऊन. प्रतीक नाईक, चांगली गोलंदाजी प्रतीक नाईकने केली आहे या संपूर्ण सामन्यामध्ये. चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय. चेंडूनं त्यानं इम्प्रेस केलंय. प्रतीकचा हा चेंडू अडवा बॅटनं फटका दमदार आहे. ताकद किती जोखली आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अक्षरशः फेकून दिलाय. 6 धावा बिग हिट. षटकाराला इकडे. ज्या फटक्याची नित्यांत गरज होती तो फटका इकडनं मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रतीक नाईकच्या विरोधामध्ये. इकडे षटकार ठोकलाय फलंदाजानं. विकीनं षटकार ठोकलाय. या दरम्यान चेंडू सरळ बॅटनं ऑन दी अप. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित, घडणार नाहीये चूक. विकीच्या खेळीचा अंत. हदरा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर इकडनं बसलाय 5वा. विकी पाटील इज अ बॅक टू द डगआउट. भाऊ तू बोलतो बरोबर आहे. काही नाही दारावून तुझी सोच आहे. नाईटला माहीत बोलवण्याची किती जातांचे. हो रे बाबा. कसा आहे किती 2000 रुपये डे नाईट आहे दिवसाची. हो 12 वाजता. हो भाऊ माहित आहे मला 12 वाजता चालू होतील पण डे नाईट आहे ना मित्रा. प्रतीक या दरम्यान चेंडू अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या साह्याने चाललाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक 58च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 58 रन 58 धावा धावफलकावर. या दरम्यानचा चेंडू मात्र फटका जबरदस्त आहे. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. पप्प्या खारीक. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब थ्रो जरूर पाहायला मिळाला. थोडासा फनी मोमेंट परंतु तिकडे फक्त आणि फक्त एकच धाव प्राप्त होईल. या एका धावेच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक 59 च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय.
या षटकातील जर आपण विचार केला तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे प्रतीकच्या विरोधामध्ये, जिकडे षटकार आला त्यानंतर धावफलक चांगल्या स्थितीमध्ये जाताना आपण पाहिलंय. हा चेंडू चांगला आहे, वेग प्रचंड होतं, यष्टिरक्षक थोडेसे पंबल होत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. इनिंगची होतीये समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहत आहेत धावफलकावरती धावा लागले ते म्हणजे 60-61चं टार्गेट आहे. यामधून विजय होणारा संघ 2-2 हात देताना दिसेल आपल्याला वडगर संघाच्या विरोधामध्ये. असा नेक्स्ट मॅच असणार आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. दोन टीमचे कर्णधार. धावफलक 60च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 61चं आव्हान आहे. दीपेश मालीने चांगली फलंदाजी केली, वैयक्तिक फटकेबाजी करत असताना त्यानं 11 चेंडूंमध्ये 36 धावा बनवल्या आणि या ठिकाणी दीपेश मालीने षटकारांची हॅट्रिक केली, त्याकरता त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर आपण पाहतायत प्रतीक नाईकने विकेट हॅट्रिक केली, त्याकरता त्याला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालंय. पहिली हा सामना समाप्त झाल्यानंतर आपण हे पारितोषिक घेऊन जायचंय. प्रतीक आणि दीपेश आपल्या समवेत जोडले जातील. एक जबरदस्त आवाज, पॉवर, पवार दी पॉवर, अर्थातच सुनीलजी पवार सर. अनिकेत, पहिला जो सामना जिंकलेला आहे वडगर संघ आपण रिपोर्टिंग करायचंय. संगनायक वडगर टीमचा संगनायक आपण या व्यासपीठावर. निश्चित लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पाहतोय की आपण ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं, सुरुवात अतिशय चांगली होती. 60 धावा धावफलकावर आणि 61 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलंय कारिवली या टीम्सच्या विरुद्ध. मानकोली टीमने प्री एंट्री टुर्नामेंट आपण अनुभवतायत. टॉप 8 संघ, 1 से बढ़कर 1 खेळाडू. अष्टविनायक चषक 2025 ही भव्यदिव्य असा एक दिवसीय टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. तर लगेच बॅटर पाठवायचे. चला कारिवली टीमचा जर विचार केला आपण, नो डाऊट खूप मोठं नाव आहे. पप्या खारीक सारखा एक अतिशय तगडा बॅटर या टीमकडे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. आमचे दोन्ही पंच पण मैदानाच्या आतमध्ये रवाना. चला लगेच बॅटर पाठवायचे. यानंतर जो सामना होईल चालू सर्मीतला विजेता संघ जो ठरेल तो मात्र वडगड टीमच्या विरुद्ध दुसऱ्या फेरीसाठी तो सामना असेल. त्यानंतर अजून जे 4 संघ आहेत त्यांनी सुद्धा आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. त्यामध्ये जर विचार केला आपण, केवणी म्हणजे अवक्या यांचा संघ तो 2-2 हात करेल राजनुली या टीमच्या विरुद्ध. त्यानंतर पूर्ण विपक्ष दापोडे आणि फ्री एंट्री टुर्नामेंट असून सुद्धा अष्टविनायक संघाने आपल्या टुर्नामेंटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला, एक चांगली गोष्ट आहे. आणि 40+ अष्टविनायक एक प्रेक्षणीय लढत आपण पाहणार आहोत. पोलीस 11 कोंडगाव विपक्ष अष्टविनायक 40+ संघ. निश्चित राजनुली गावचा एक स्टार खेळाडू आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व प्रमोद दादा मात्रे आपण व्यासपीठावर यायचे. प्रमोद दादा, तुम्हाला वारंवार आम्ही पुकारा करतोय, आपण या आणि आमच्या महेश ठाकरे आणि ऑल अष्टविनायक क्रिकेट टीमच्या आयोजकाचं मान ठेवा, तुम्ही या. तर स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण प्रतीक आणि नॉन स्ट्राईकला मोहित गरत. दोन्ही चांगले बॅटर आहे. प्रतीक सुद्धा आणि प्रतीक यांनी विकेट हॅट्रिक सुद्धा इथे मात्र कंप्लीट केलेली आहे. शेतकऱ्याची हॅट्रिक या स्पर्धेची जर पहिली कंप्लीट केली ती दीपेश यांनी.
सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण टार्गेट मोठं आहे पण संघ पण मोठे आहेत म्हणजे एकूण जर विचार केला आपण सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल. मानकुली टीम चे बॉलर्स एक्स्ट्रा कव्हर एक अतिशय युवा खेळाडू पाहतोय आपण मानकुली टीमच्या माध्यमातून आणि हे सर्व घडवण्याचं काम यशपाल माळे यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. प्रत्येक हंगामामध्ये एक तरी युवा खेळाडू या टीमकडे असतोय. मी डॉनला पाहतोय आपण तकदीर पहिले षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर हा फटका पाहतोय आपण. मी डॉनला अतिशय वेगात फटका होता. कुठल्या प्रकारे धावणं या चांगली सुरुवात दीपेश माळी करतोय. राऊंड द विकेट मारा करतोय दीपेश. यावेळेस मात्र विकेट पतन पाहायला मिळेल काय पण पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. त्यापूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय. प्रतीक आपल्या स्वतःचं खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडल्या गेलं. आता मात्र मोहित खेळपट्टीवर आहे स्ट्राईकला. एक जबरदस्त बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे पण समोर एक अनुभवी खूप परिपक्व खेळाडू दीपेश माळी मारा करतोय गोवे एंड या टोकाकडनं. पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ. यास पाहता स्लॉक स्वीपचा अतिशय देखना फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला ह्या खणखणीत चौकार. राजू ठाकरे यांचं पण आगमन होताना या दादा आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यास पाहता कट सुरेख फटका गॅप शोधून काढले. दोन क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. आउटफील्ड खूप चांगली पण मोक्याच्या क्षणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय क्लास फटका होता. बॅकफूट कट. वेलकम सुस्वागतम. नितीनजी तरे साहेबांचं आगमन होताना पाहतोय आपण. त्याच्या समेत 40+ एक सुपर बॉलर राजू. यावेळेस पात्र हवाई फायर मिड विकेटच्या वरतून आलाय हा षटकार. खूप चांगली बॅटिंग मोहित यांच्या माध्यमातून पाहतोय. काय देखना एक षटकाराला धावसंख्या जर पहिली आपण आता झपाट्याने पुढे सरकते ती बिनबाद 13. 61 धावाचं आव्हान आहे आणि अप्रतिम अफलातून हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन कारिवली टीमचा आरंभिक बॅटर पाहतोय आपण मोहित पाटील. मोहित घरात उंच प्रोसा बॅटर एक जबरदस्त लयमध्ये. दीपू सज्ज होताना राईट अमोर द विकेट. अजून यावेळेस पात्र फटका सुरक्षित आहे काय पाहायचे इनफिल्डच्या वरतून आणि इथं मात्र इशारा कायले पाहिजे सीमा पार चौकार. गावाचे माझे गाव देवी गाव देवी गाव देवी गावाचे माझे गाव. कार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून क्लास बॅटिंगचं प्रदर्शन इथे मात्र मोहित घरत करतोय. पण आता मात्र खेळण्यासाठी प्रतीक सज्ज होताना आणि व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज तकदीर.
तकदीर माळी सुद्धा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. छोटंसं रनअप एक चांगला उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून या टीमकडे पाहिले जाते. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय. टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. मनगटी फटका होता फ्लिकच्या स्वरूपात. फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि खूप छान रणनीतीनुसार बॅटिंग करताना माहिती आहे प्रतीकेला की माझा पार्टनर खूप चांगली बॅटिंग करतो, मी त्याच्या बॅटिंगचा आनंद घेतोय. स्ट्राईक रोटेट करून धावसंख्या 18. यावेळेस पात्र परत एकदा हा फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा जातोय आणि इथं मात्र आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळाले. असं वाटलं होतं की एक चांगलं खेळ कंप्लीट करेल, पण जीवनदान मिळालंय एक चांगल्या बॅटरला. मोहितला जीवनदान. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 20. अजून 41 धावांची आवश्यकता असेल. एक चांगला षटक मानकुली टीमच्या माध्यमातून कुठला गोलंदाज टाकेल. सौरभ च्या हातून मोठी चूक होते. यावेळेस पात्र हा कडक आहे, कडक आहे. KDK कडक षटकार. जखम दिलं होतं सौरभ, पण त्यावर मीठ लाव. चांगली धमाकेदार सुरुवात कारिवली टीमची पाहतोय आपण. जय बजरंग कारिवली पंकज सज्ज होताना. ज्यावेळेस पात्र निश्चित प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही. जास्त सफल झाले होते बॅटर. चेंडूने संपर्क होत नाहीये आणि इथं मात्र विकेटचं पतन. टीमला तो विकेट इथे मात्र प्राप्त करतोय. वेलकम विष्णू दादा यांचं आगमन. जयवंत दादाचं आगमन. आज मला वाटते की बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे धुरा सांभाळणार. या वेळेस पात्र हा हवाई फायर षटकार. धावसंख्या जर पाहिली तर निश्चित 32. सोप्या विजयाकडे असं वाटते की अग्रेसर होतोय काय कारिवली संघ. याच पात्र अजून पिकअप फटका. ओ ओ ए उडाया.
समाप्तीनंतर जर पाहिला आपण 38 धावा, 18 चेंडू 23, अगदी सोपं समीकरण आता मात्र पाहतोय आपण ज्या बजरंग कालिवली टीमसाठी. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये चित्र साफ केले की हा सामना कालिवली टीमकडे झुकलेला आहे आणि त्याचं कारण एक आहे की एकच विकेट आहे आणि तब्बल 9 विकेट अजून सुरक्षित आहे. धावसंख्या पाहतोय आपण 38, 18 चेंडू 23 असं समीकरण आणि दीपेश या स्वतः आपल्या कोट्यातला शेवटचा आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी येतोय. निश्चित पाहतोय की आपण ग्रामपंचायत कर्मचारी आणि एक खूप चांगलं व्यक्तिमत्व प्रमोदजी ठाकरे या दादांचं आगमन होत आहे आणि शंकर मामा या आपण व्यासपीठावर एक सिंगल इथे मात्र कंप्लीट पहिल्या चेंडूवर पाहतोय. प्रतीक मात्र दिमागाचा वापर करतोय, शांत कुलमॅन सारखी बॅटिंग करतोय. माहिती आल्या पावली 2 षटकार अक्षीने सुद्धा खेचले. मी का खेळणार, मी त्याची बॅटिंगचा आनंद घेणार. स्ट्राईक रोटेट करून फक्त नॉनस्ट्राईकला आनंद घेतोय बॅटिंगचा. यावेळेस पात्र हा फटका चुकीचा आहे. परत एकदा परत निराश असेल तिथे मात्र गोलंदाज, कारण की तुम्ही सातत्याने खेळ सोडत आहेत. एक एक खेळ खूप महत्त्वपूर्ण असतो आणि दरम्यान अतिशय वेगात तिथे मात्र 2 रन्स कंप्लीट. धावसंख्या पाहतोय आपण 41, 20 धावेची आवश्यकता इथून हा सामना जिंकण्यासाठी कालिवली टीमला. चांगला चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न. एक खूप युवा खेळाडू पाहतोय आपण फायनल एक सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना. याच पात्र पुलचा फटका स्क्वेअरलेकडे फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आता मात्र कुठलीही चुकी नाही आणि यावेळेस मात्र प्रतीकला परतीचा प्रवास करावा लागेल. डेंजरस खेळाडू, कित्येक वर्षापासून या खेळाडूचा दबदबा कायम आहे. ग्रेट. वडगड टीमचा संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या टीम सोबत पुढची फाईट वडगड संघ करेल. तो दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. यावेळेस पाहतोय आपण टर्न केलंय चेंडूला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 43. दीपेश यांनी निश्चित वापसी करून दिली आपल्या टीमला आणि प्लेड ऑन. अजून एक धक्का बसलाय. काय सुरेख षटक पाहतोय आपण. वापसी करताना पाहतोय 12 चेंडू 18 समीकरण आता मात्र थोडंसं बनलंय आणि महत्वपूर्ण आघाडीचे बॅटर खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केलाय. नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना महेश म्हणजे भोला. अठरा धावेची आवश्यकता
12 चेंडूचा खेळ, 12वा खेळाडू आपण पाणी घेऊन जायचंय. निश्चित आमचे नितीनजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर आता मात्र गोलंदाज धुरा सांभाळतोय गोलंदाज दीपेश यांनी ज्या प्रकारे फाईट केलेली आहे, एक फायटर क्रिकेट म्हणजे ओळख आहे. हरीश पाटील येतोय समोर खेळण्यासाठी. या बॅटर पाहतोय पप्प्या खारीक. 12 चेंडूमध्ये 18 धावीची आवश्यकता आहे. अजून 5 षटकाचा तो षटक हाताळला गेला. 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केले दीपेश माळी या बॉलरनी. आता मात्र एक युवा गोलंदाज हरीश पाटील सज्ज होताना खेळण्यासाठी पप्प्या खारीक. यावेळेस पात्र पाहतोय की आपण निश्चित संधी होती फायलेकच्या वरतून हा षटकार वसूल करण्याची, पण बीट झालंय. चांगली सुरुवात हरीश पाटील. 11 चेंडू आणि 18 असं समीकरण. यास पात्र कट केले पाहतोय पण पॉइंटला चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि फक्त एक सिंगल. यस नो बॉल आणि फ्री हिट चा इशारा सुद्धा येईल. महेश स्ट्राईकला असेल फ्री हिट साठी. हरीश पाटील सज्ज होताना चांगला चेंडू हाताळावा लागेल. फ्री हिटचा चेंडू आहे आणि समोर महेशला एक संधी आहे. पहिल्या चेंडूला समोर जातोय आणि फ्री हिट चा चेंडू भेटलाय. मनसोक्तपणे फटकेबाजी करण्यासाठी वाव असते या चेंडूवर. चांगला चेंडू लेट कटर अतिशय सुरेख चेंडू होता पाहतोय आपण. टप्पा पडला तर सपकन थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. काय सुरेख चेंडूची हाताळणी. हळूहळू मात्र सामना का होईना आपण एक रोमांचक स्थितीकडे घेऊन जाताना गोलंदाज येणारे इतर मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावीची आवश्यकता. यावेळेस पात्र मजबूर केले उंच खेळण्यासाठी. खेळची संभावना नाकारता येत नाहीये, पण सौरभ यांचं जी चुकी केली होती ती भरपाई करताना सुरेख झेल. सामना पहिल्या 12 चेंडूमध्ये एकतर्फी सामना पाहायला मिळत होता, पण दीपेश यांनी सांगितलं की मी स्वतः षटक टाकणार आणि तिथून वापसी करताना आता मात्र रंगात रंगात आलाय सामना, कारण की चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि धावा बनवायच्या 16. नवीन बॅटर खेळपट्टीवर यश. हरीश पाटील अतिशय चांगली बॉलिंग करताना
यावेळेस पाहता परत विकेटचं पतन पाहायला मिळेल काय. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय, फक्त आणि फक्त एकच सिंगल. आता मात्र 8 चेंडू आणि इथून 15 धावेची आवश्यकता. 8-15चं समीकरण पहिल्या 3 षटकामध्ये विचार केला. 18-23चं समीकरण होतं, त्यामध्ये 5 धावाचं षटक हाताळलं, दबाव टाकला त्या षटकामध्ये. आणि आता मात्र अचूक फायदा घेताना गोलंदाज हरेश पाटील. ओहो, शॉट अतिशय सुरेख आहे. ऑन द राईटचा फटका, चौकार. वेलकम शंकर मामा, स्वागत आहे आपलं. आणि त्याचबरोबर प्रमोदजी ठाकरे. सज्ज होताना गोलंदाज हरीश पाटील. आता मात्र पप्प्यासाठी या क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहतोय आपण. जवळपास एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे एक क्षेत्ररक्षक तैनात केलंय. आणि ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण तर 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर. ओ, अतिशय चांगला हा चेंडू पाहतोय आपण. आणि आता मात्र 6 चेंडू 11चं समीकरण. सामना अजून संपला नाहीये. इथं मात्र जर पाहिलं आपण फाईट करताना मानकोली संघ 6-11चं समीकरण. शेवटच्या 12 चेंडूमध्ये विचार केला आपण तर निश्चित 12 धावा खर्च केल्या आणि एकूण सामना रंगात आणलाय बॉलरनी. चर्चा खूप मोठी आहे आणि चेंडू कोणाकडे सोपवणार हे पाहायचं आहे. चला आपण वेळ कमी घ्या, कारण की पहिलाच सामना आहे. अजून इथून मात्र 6 सामने खेळायचे बाकी आहेत. विकी पाटील कडे चेंडू सोपवलाय आणि या समोर खेळण्यासाठी बॅटर आपण पाहतोय. आता मात्र यश. सज्ज होताना गोलंदाज विकी. 6-11 असं समीकरण इथं मात्र पाहतोय आपण. कोण जिंकेल कोण हरेल हे बाकीतकडनं योग्य नाहीये. पाहतोय की ऑनरेपच्या स्वरूपात हा फटका आहे आणि फक्त आणि फक्त एक सिंगल, कारण की पप्प्या खारीक स्ट्राईकला असेल तर कधी पण विजय कालिवली संघाकडे जाईल. 5 चेंडू 10 असं समीकरण. विकी सज्ज होताना पाहतोय आपण मारा करण्यासाठी. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल का, लाईन चेक करतील पंच. उजयष्टीच्या खूप बाहेर वाईटचा इशारा येतोय. अशा धावा देणं टाळावे लागेल तुम्हाला. 5-9 असं समीकरण. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून षटकार. तीन धावेची आवश्यकता. चेशिंग कंपल्सरी आहे. आवश्यकता होती का, पण स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र 3 चेंडू 3, 1 विकेट या चेंडूवर. सामना अजून एक रंगतदार इकडे घेऊन जाईल. विकी दिमागाचा वापर केलाय. छोट्या बॅटरीचा वापर. सुरेख ऑफड्राईव्हचा फटका पाहतोय आणि इथं मात्र हा आलाय विजयी चौकार. हार्डलक एकविरा मानकोली. बेस्ट ऑफ लक पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल कालिवली संघ. तर सामनावीर ठरला या सामन्यातला खरा हिरो.
चला संगणक कारिवली टीमचा संगणक निश्चित दावेदार 2 आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण 2 दीपू दादा आपण यायचंय, जे 500 रुपये आपल्यावर आहे ते आपण घेऊन जायचे. दीपेश माळी या आपण. आणि प्रतीक आपण सुद्धा विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती.